नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय। केंद्र सरकारने ह्या पेन्शन संदर्भात घेतला निर्णय। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे NPS प्रमाणे युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे UPS संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। NPS प्रमाणे UPS साठी करामध्ये सूट मिळणार आहे। अर्थ मंत्रालयाने 4 जुलै रोजी हा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत फक्त NPS अंतर्गत उपलब्ध करात सूट मिळत होती, परंतु आता NPS ऐवजी नवीन पेन्शन योजना म्हणजे UPS स्वीकारू इच्छिणाऱ्यांना कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। UPS साठीही NPS अंतर्गत उपलब्ध असलेले कर लाभ मिळणार आहे। NPS अंतर्गत UPS हा पर्याय म्हणून उपलब्ध असल्यामुळे दोन्हीसाठी सारखे कर नियम लागू होतील। यामुळे दोन्ही योजनांमध्ये समानता राहणार आहे। आता UPS निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगले कर लाभ मिळू शकणार आहे। कर्मचारी जेव्हा NPS मध्ये पैसे गुंतवतात तेव्हा त्यांना कर सवलत मिळते। ही सवलत त्यांनी जुनी कर प्रणाली निवडली आहे की नवीन यावर अवलंबून असते। ही सवलत सामान्य गुंतवणूकदारांना देखील उपलब्ध आहे। मित्रांनो, यामध्ये काय मिळतात फायदे याबद्दल आपण बघूया। 80 CCD1 जर तुम्ही तुमच्या पगारातून NPS मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला कर सवलत मिळू शकते। या सवलतीची मर्यादा तुमच्या मूळ पगाराच्या 10% किंवा 1.5 लाख रुपये जे कमी असेल ते मिळणार आहे। 80 CCD1B मित्रांनो, तुम्ही NPS Tier 1 खात्यात आणखी 50,000 रुपये जोडले असतील तर तुम्ही त्यावर अतिरिक्त कर सूट मिळवण्यास पात्र आहात। 80 CCD2 मित्रांनो, सरकार तुमच्या NPS खात्यात जमा केलेले पैसे तुमच्या मूळ पगाराच्या आणि DAच्या सुमारे 14% देखील करमुक्त आहेत। न्यू टॅक्स रिझीम मित्रांनो, सरकारकडून NPS खात्यात देण्यात आलेल्या कॉन्ट्रीब्युशनवर कलम 80 CCD2 वर ही टॅक्स सूट मिळणार आहे। मित्रांनो, सरकारकडून NPS खात्यात देण्यात आलेल्या कॉन्ट्रीब्युशनवरही टॅक्स सूट मिळणार आहे। सरकार या सूटसाठी मूळ पगार, महागाई भत्ते यावर 14% कर सवलत मिळू शकते, परंतु तुम्ही स्वतः NPS खात्यात पैसा जमा केल्यावर नवीन कर प्रणालीत सूट मिळत नाही। केंद्र सरकारी कर्मचारी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत NPS वरून UPS मध्ये जाऊ शकतात। यापूर्वी त्यांची शेवटची तारीख 30 जून 2025 होती। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।